श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या, एक दिव्य संधी, एक आध्यात्मिक पर्व. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आजचा विषय आहे मौनी अमावस्या. हा एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस, जिथे मौन, साधना, स्नान आणि भगवंताच्या ध्यानाने जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडू शकते. तुमच्या आयुष्यात संकट आहेत, आर्थिक ताण जाणवत आहे, मानसिक शांतता हरवली आहे, घरात नकारात्मक ऊर्जा जाणवते, तर आजचे उपाय नक्की करून पहा. कारण मौनी अमावस्या हा दिवस विशेष योग आणि शुभ संधींनी परिपूर्ण आहे. संपूर्ण ऐका, कारण शेवटी तुम्हाला काही गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे जीवनात सकारात्मक बदल घडवतील. मौनी अमावस्या म्हणजे काय? माघ महिन्यातील अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या, जी हिंदू धर्मात सर्वात प्रभावशाली आणि पुण्यप्रद अमावस्या मानली जाते. या दिवशी मौन व्रत, गंगा स्नान, तपश्चर्या आणि दानधर्म केल्याने अनंत पापक्षय होतो. या दिवशी कोणतेही वाईट कर्म टाळा, कारण हा दिवस फळ दुपटीने देतो. सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. भगवान विष्णू आणि गंगामातेच्या कृपेसाठी मौन धारण करणे श्रेयस्कर मानले जाते. मित्रांनो, मौन म्हणजे केवळ बोलणं टाळणं नव्हे, तर मन शांत ठेवणं, स्वतःला आतून समजून घेणं आणि शब्दांच्या शक्तीचा योग्य वापर करणं. मन आणि वाणी शुद्ध राहते, त्यामुळे कार्यसिद्धी होते, आध्यात्मिक उन्नतीला गती मिळते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मिक समाधान मिळते. सकारात्मक संकल्प पूर्ण होण्याची शक्यता वाढते. तुम्ही जास्तीत जास्त वेळ मौन धरा आणि ईश्वर स्मरण करा, यातूनच जीवनात शुभ फल मिळेल. मौनी अमावस्या हा कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा स्नान दिवस आहे. लाखो श्रद्धाळू प्रयागराजच्या संगमावर गंगास्नानासाठी येतात. यंदा कुंभमेळ्यातील पहिले अमृतस्नान मकर संक्रांतीला झाले होते, तर शेवटचे महत्त्वाचे अमृतस्नान वसंत पंचमीला 3 फेब्रुवारी होणार आहे. स्कंद पुराणात लिहिले आहे की मौनी अमावस्येला गंगास्नान केल्याने 7 जन्मांतील पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. तुम्हीही आज घरच्या घरी गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करून भगवंताचे स्मरण करा. आजचे शक्तिशाली उपाय. या दिवशी केलेल्या साधनेचे, दानाचे आणि मंत्र जपाचे फळ 1000 पटींनी मिळते. त्यामुळे या उपायांना विसरू नका. 1. सकाळी उठून गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करा. 2. श्री विष्णू, भगवान शंकर किंवा देवी लक्ष्मीची पूजा करा. 3. गाय, ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तांदूळ किंवा तिळाचे दान करा. 4. नमो भगवते वासुदेवाय किंवा नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. 5. घरात अखंड दीप प्रज्वलित ठेवा, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. 6. फार गरजेचे नसल्यास बोलू नका, मौन पाळा आणि आत्मचिंतन करा. आश्चर्यकारक आहे ना? हे काही साधे उपाय असू शकतात, पण ते तुमच्या जीवनात एक नवा वळण घेऊन येऊ शकतात. जीवनाच्या गडबडीत अनेकदा आपण आपल्या अंतर्मनाची, घराची आणि जीवनाची शुद्धता विसरून जातो. ज्यावेळी तुमचं घर, तुमचं मन किंवा तुमची परिस्थिती नकारात्मकतेने भरलेली असते, तेव्हा काही साधे उपाय तुमच्या आयुष्यातून त्या अंधकाराला दूर करू शकतात. आजच्या विशेष मौनी अमावस्या दिवशी आपल्या घरातील ऊर्जा आणि मनाच्या शांतीसाठी दोन्ही शक्तिशाली उपाय घेऊन येत आहे. कस? तयार आहात? चला तर मग. 1. कापूर आणि लवंगाचा उपाय. ही एक अशी शक्तिशाली क्रिया आहे जी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक त्वरित आणि प्रभावी उपाय ठरू शकते. काय करावे? संध्याकाळी जेव्हा तुम्ही शांत असाल, 21 लवंग आणि 1 मोठा कापूर घ्या. एका लहान पात्रात हे दोन्ही ठेवा. त्यानंतर त्याला पेटवा आणि त्याचा धूर तुमच्या घरभर सोडायला सुरू करा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याचा धूर जाऊ द्या. फायदे: नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात एक शुद्ध वातावरण तयार होते. वातावरण सकारात्मक बनते. जेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरून राहते, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन उभारी येते. वाईट स्वप्ने आणि अनिष्ट शक्ती दूर होतात. जोपर्यंत घरात शुद्धता नाही, तोपर्यंत मनात शांती नाही. ही साधी आणि शक्तिशाली प्रक्रिया तुमच्या घरात एक आध्यात्मिक प्रकाश घेऊन येते. विविध धार्मिक ग्रंथांमध्ये आणि संतांच्या जीवनात असे उल्लेख आहेत की कापूर आणि लवंग यांचा उपयोग विशेषतः घराच्या वातावरणाची शुद्धता वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमच्या घरातील वातावरण पवित्र बनते आणि आपल्याला एक प्रकारची मानसिक शांती मिळते, जी घरात सकारात्मकता आणि आनंद आणते. 2. हनुमान कवच आणि रामनाम जप. आजच्या दिवशी तुमच्यासमोर एक दुसरा शक्तिशाली उपाय आहे. हे उपाय आपल्या शरीरासाठी आणि आत्म्याच्या शांततेसाठी अत्यंत प्रभावी आहेत. हनुमान कवच आणि रामनाम जप हे असे 2 दिव्य उपाय आहेत, जे तुमच्या जीवनात संकटांपासून संरक्षण देतील आणि तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करतील. काय करावे? हनुमान कवचाचा पाठ किंवा श्रवण करा. हनुमान कवचाच्या गजरात एक प्रकारचा मानसिक शुद्धता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. शक्य असल्यास 11 वेळा रामदूताय नमः मंत्र जपा. या मंत्रामुळे तुम्ही हनुमानाच्या कृपेने आत्मविश्वास आणि सुरक्षा मिळवू शकता.
जर शनीची 7.5 किंवा आर्थिक अडचण असेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करा. हनुमान चालीसाने तुमच्यावर 100 पटींनी कृपा होईल. फायदे: आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुमच्या हातात एक नवा मार्ग येतो. घरात शांती आणि सौहार्द वाढतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये एक गोड संबंध निर्माण होतो. संकटांपासून संरक्षण मिळते. जेव्हा संकट आले तरी हनुमानजींची कृपा तुमच्यावर कायम राहते आणि तुम्ही त्या संकटाचा सहज सामना करू शकता. संत तुकाराम महाराजांचे एक प्रसिद्ध वचन आहे, हनुमताची माया लावली. म्हणजेच जीवनातील प्रत्येक संकटाच्या वेळी भक्ताने हनुमानजीच्या महिमा आणि रामनामाचा जप केल्याने संकटे दूर होतात. हनुमानजीच्या चालिसाने त्वरित रक्षण होतं आणि आपली जीवन यात्रा सुलभ होते. प्रिय मित्रांनो, मौनी अमावस्या हा एक अद्वितीय दिवस आहे जो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, सकारात्मकतेची भर घालण्यासाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही काही विशिष्ट कार्य करून तुमच्या जीवनात एक नवा वळण घेऊ शकता. त्याचप्रमाणे काही गोष्टींचा त्याग करून तुमचा मानसिक आणि आध्यात्मिक स्तर उंचवता येईल. तुम्ही विचारत असाल, काय करणे हे उत्तम असू शकते? चला त्याची माहिती घेऊया. मौनी अमावस्येला काय करणे शुभ आहे? तुम्हाला माहित आहे का, गंगेच्या पवित्र जलात स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होतात. या दिवशी गंगेस्मरण किंवा गंगास्नान केल्याने एक अद्वितीय शांती आणि आत्मिक शुद्धता मिळते. हे तुम्हाला एक पवित्र चैतन्य देईल जे तुमचं जीवन नवा प्रकाश देईल. तुळशीसमोर दीप प्रज्वलित करा आणि विष्णू सहस्त्रनाम पाठ करा. तुळशीच्या रोपापुढे दीप प्रज्वलित करणे आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे म्हणजेच तुमच्या घरात, मनात आणि जीवनात पवित्रता आणि सकारात्मकता घालवणे. तुळशी एक पवित्र आणि दिव्य वनस्पती आहे. तिच्या समोर दीप प्रज्वलित करताना एक दिव्य शक्ती तुमच्या जवळ येते. विष्णू सहस्त्रनामाच्या जपामुळे तुम्ही श्रीविष्णूंची कृपा मिळवू शकता आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात समृद्धी आणि शांती नांदू शकते. मित्रांनो, सद्गुण आणि पुण्य प्राप्तीसाठी गोरगरिबांना अन्नदान करा. या दिवशी गरजूंना अन्न देणे तुम्हाला आध्यात्मिक लाभ देण्यासोबतच तुमच्या जीवनातील अडचणी दूर करू शकते. अन्नदान हा एक अत्यंत शुभ कृत्य आहे आणि त्याद्वारे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होतो. पिंडदान किंवा तर्पण विधी करण्याचा दिवस आहे. पूर्वजांना श्रद्धांजली देताना तुमचं कुटुंब आणि तुमचं जीवन आणखी समृद्ध होईल. पिंडदानामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात जे तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेऊ शकतात. मौनी अमावस्येला काय टाळावे? आता जरा लक्ष द्या. काही गोष्टी टाळल्याने तुमचं जीवन खूपच शुद्ध आणि उन्नत होईल. मांसाहार आणि मद्यसेवन टाळा. या दिवशी मांसाहार आणि मद्यपान हे पूर्णपणे टाळा. ही गोष्ट तुमच्या शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होईल आणि तुमचं आध्यात्मिक जीवन एक नवा मोड घेईल. कडू बोलणे, राग आणि वाद विवाद टाळा. मौनी अमावस्येला कधीही कडवट वचनं बोलू नका. राग आणि वाद यांच्यापासून दूर राहा. शब्दांची शक्ती अतिशय मोठी असते. जर तुम्ही नकारात्मक बोलाल तर तुमचं जीवनही तसंच नकारात्मक होईल. त्यापेक्षा सकारात्मक मृदू शब्द वापरा ज्यामुळे तुमचं जीवन मंगलमय होईल. कोणालाही अपशब्द बोलू नका. वाणीचा प्रभाव अधिक असतो. तुम्ही कुणालाही अपशब्द बोलू नका. शब्द ही एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनावर दीर्घकालीन प्रभाव टाकते. जर तुम्ही प्रेमळ व शब्दांमध्ये शांती साधता तर तुम्ही आपल्या जीवनात त्वरित सकारात्मकता अनुभवू शकता. शेवटचा महत्त्वाचा सल्ला. आता एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली सल्ला देत आहे. मौनी अमावस्येच्या रात्री एक गोष्ट नक्की करा. रात्री झोपण्याआधी तुम्ही नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमचं मन शांत होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या जीवनात नवा सकारात्मक ऊर्जा संचारेल. तुम्हाला हे उपाय कसे वाटले? आशा आहे की हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवतील. तुम्हीच पहा आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले. तुमच्या प्रतिक्रियांमध्येच खरी प्रेरणा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. हे उपाय नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा. तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि उन्नत होवो. हीच श्री स्वामी समर्थ आणि भगवान विष्णूंची कृपा असो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय गंगे माता.